देर इज समथिंग कॉल्ड आईसबर्ग मॉडेल. आईसबर्ग तुम्हाला कल्पना आहे, 1 बाहेर दिसतो, 9 खाली असतो. टायटॅनिक बुडवणारा आपला. वरती जे दिसतं ते KS, नॉलेज आणि स्किल, आणि खाली जे असतं ते हे सगळं ॲटिट्यूड, हॅबिट्स, संस्कार, सेल्फ इमेज वगैरे 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 हे सगळं आहे. तर 1950s आणि 60s पर्यंत कंपन्या ह्या नॉलेज आणि स्किल्स बघून नोकरी द्यायच्या, थिंकिंग की हे खालचं जे आहे ना ते आम्ही त्यांच्यामध्ये इन्स्टिल करू बाय ट्रेनिंग. मग नंतर त्यांच्या 70s 80s मध्ये असं लक्षात आलं की रे नाही, आपण फार मोठी घोडचूक करतो. वी शुड बी रिक्रुटिंग पीपल फॉर द अनसीन, आणि नॉलेज अँड स्किल कॅन बी गिवन बाय ट्रेनिंग. म्हणून 90sच्या दशकापासून आता सगळ्या या कंपन्या यांच्यावर भर देत. मी तुम्हाला एक अत्यंत विनोदी उदाहरण सांगतो. एक कंपनी आली होती आमच्याकडे, 3-4 जण असतात, HR हेड, CEO वगैरे जे कोणी असतील इंटरव्ह्यू घेणारे. त्यांच्यात एक 5वा माणूस होता, जरा वयोवृद्ध होता, आणि दिवसभर तो फक्त असा बसून राहिला. त्याने एकही प्रश्न विचारला नाही, आणि ही वॉज जस्ट सायलेंट. तर मी जरा क्युरियस माणूस असल्यामुळे, रिक्रुटमेंटच्या वेळेची, रिक्रुटमेंटच्या पॅनल मधला हा 5वा माणूस. तर मी जरा क्युरियस असल्यामुळे मी संध्याकाळी त्यांना सहज विचारलं कंपनीला की म्हटलं का हे यांनी एकही प्रश्न विचारला नाही, बट वाय वॉज ही देअर. त्यांनी सांगितलं ही इज अ प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट. ही वॉज डिसाइडिंग की हे जे खालचं आहे ना आईसबर्गचं, ते या समोरच्या व्यक्तीमध्ये आहे की नाही. आम्ही सगळे नॉलेज स्किल्स वगैरे टेस्ट करत होतो, पण ही वॉज टेस्टिंग द बिलो पोर्शन ऑफ आईसबर्ग. म्हणजे इथपर्यंत आज कंपन्या, कारण काय प्रॉब्लेम असा झालेला आहे की ॲटिट्यूड, ॲज यू राईटली सेड, ॲटिट्यूड आणि हॅबिट्स वगैरे या 2 वर्षात नाही टाकता येत. परंतु आमचा ॲटोनॉमस कोर्स असल्यामुळे आम्ही हे चॅलेंज स्वीकारलं. आम्ही म्हटलं की नाही, लेट अस फोकस ऑन दिस, लेट अस क्रिएट होलिस्टिक ह्युमन बिईंग. एक संपूर्ण मानव निर्माण करणं हा आमच्या कोर्सचा उद्देश आहे. फक्त नॉलेजेबल मार्केटर म्हणा किंवा अकाउंटंट नाही. म्हणून आमच्या कोर्समध्ये आम्ही काही विशेष विषय टाकले, जे आय एम ग्लॅड टू से मी स्वतः शिकवतो. बिझनेस एथिक्स, व्यावसायिक नीतिमत्ता. कारण 2008 मध्ये जे झालं जगाचं इकॉनॉमिक मेल्टडाऊन झालं, दॅट इज बिकॉज हू आर दिस पीपल. जगातल्या बेस्ट कॉलेजेसचे MBAs होते ते, आणि दे आर द वन्स हू लुटेड द वर्ल्ड. त्यांनी जगाचा सत्यानाश केला, इकॉनॉमीज बर्बाद केल्या त्यांनी. म्हणून एथिक्स, ज्याला आपण म्हणतो बिझनेस एथिक्स, इज द फाउंडेशन ऑफ मॅनेजमेंट. म्हणून आम्ही त्यांना पहिल्या दिवसापासून बिझनेस एथिक्स शिकवतो, व्यावसायिक नीतिमत्ता. नंतर आम्ही त्यांना लाईफ मॅनेजमेंट सुद्धा शिकवतो, जो आज भारतामध्ये कुठल्याही MBA कॉलेजमध्ये विषय शिकवला जात नाही, कुठेच नाही. लाईफ मॅनेजमेंट, त्याचं काय धारणा आहे, अहो तुम्ही बिझनेस तर मॅनेज करू शकाल, व्हॉट अबाउट मॅनेजिंग युअर सेल्फ, मॅनेजिंग युअर ओन लाईफ. मग त्याच्यामध्ये आमचे असे अत्यंत वेगवेगळे मॉड्यूल्स असतात. फॉर एक्झाम्पल EQ, इमोशनल कोशंट, यू मस्ट हॅव हर्ड, इमोशनल इंटेलिजन्स, हाऊ टू डील विथ स्ट्रेस, हाऊ टू डील विथ ऑफिस पॉलिटिक्स, हाऊ टू डील विथ वर्क लाईफ बॅलन्स. हे असे जे विषय जे कुठेही शिकवले जात नाही, असे विषय आम्ही त्यांना 2nd सेमिस्टरमध्ये देतो. 3rd सेमिस्टरमध्ये वी गिव्ह देम लाईफ स्किल्स, जीवन जगण्याची कौशल्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅबिट्स कशा फॉर्म करायच्या, नंतर इंटरव्ह्यूला कसं बसायचं, पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची. सो लाईक दिस वी आर ट्राईंग टू इंट्रोड्यूस द लोअर पोर्शन ऑफ द आईसबर्ग इन आवर कोर्स. आणि म्हणून आमच्या कोर्समधलं प्लेसमेंटचं रेकॉर्ड आय एम व्हेरी हॅपी टू से, गेल्या 20-25 वर्षामध्ये इट हॅज बीन 100%. आमचा एकही विद्यार्थी विना नोकरी राहत नाही. काही जण आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये जातात, परंतु बाय चॉईस झालं, दॅट इज बाय चॉईस, पण अदरवाईज सगळ्यांना नोकरी मिळते.